नमस्कार, मी सौरभ कोरडकर. वर्ल्ड वन या आमच्या स्पेशल शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आता डिसेंबर महिन्यासोबतच हे वर्ष सुद्धा संपत चाललंय, पण या वर्षात पुढच्या काही वर्षावर प्रभाव पाडणाऱ्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. जगभरातल्या अशा टॉप 10 न्यूज आणि त्यातल्या काही बातम्यांचं विश्लेषण, त्याचा जगाच्या अर्थकारणावर, समाजकारणावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणावर काय परिणाम झाला हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासोबत न्यूज ऑफ द इयर आणि पर्सन ऑफ द इयर कोण आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर सुरुवात करूया न्यूज ऑफ द इयर पासून, म्हणजे वर्षभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी. जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या म्हणजेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा साधारणपणे वर्षापासून सुरू होती. अमेरिकेचे अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेकांनी अंदाज सुद्धा व्यक्त केले होते. अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार असलेल्या हिलरी क्लिंटन यांचा मोठा पराभव केला आणि हा ऐतिहासिक विजय मिळवलाय. डोनाल्ड ट्रम्प यांना 290 इलेक्टोरल वोट्स मिळाले आहेत, तर हिलरी क्लिंटन यांना 232 वोट मिळाले आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 270 इलेक्टोरल वोट्सची मॅजिक फिगर पार करणं हे आवश्यक असतं आणि ही मॅजिक फिगर पार करून 290 वोट्स मिळवून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे आता अमेरिकेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. अमेरिकेचा अध्यक्ष कोण होतो यावर जगातल्या राजकारणाच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, त्यामुळे संपूर्ण जगासाठीच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. अमेरिकेचे अध्यक्ष कोण होणार याबाबत बरीच उलटसुलट चर्चा होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अनेक वादग्रस्त वक्तव्य सुद्धा केली होती, त्यामुळे ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता काहीशी कमी मानली जात होती. त्याचबरोबर तिथल्या माध्यमांचा सुद्धा ट्रम्प यांना विरोध होता. पण शेवटी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केलाय. त्यामुळे जगभरातल्या राजकीय विश्लेषकांना या विजयामुळे काहीसा धक्काच बसलाय. डोनाल्ड ट्रम्प यांना 290 इलेक्टोरल वोट्स मिळाले, तर हिलरी क्लिंटन यांना 232 वोट मिळाले. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 270 इलेक्टोरल वोट्सची मॅजिक फिगर हे पार करणं आवश्यक असतं. तर आपण बघितली होती गेल्या वर्षभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी. आणि आता गेल्या वर्षभरातले पर्सन ऑफ द इयर कोण आहे ते आपण बघूया. अमेरिकेतल्या प्रसिद्ध टाइम मॅगझिनने यंदाच्या वर्षीचे पर्सन ऑफ द इयर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची घोषणा केली आहे. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. पर्सन ऑफ द इयरच्या निवडीने आनंद झाला असून हा मोठा बहुमान आहे अशी भावना ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्याबरोबर हिलरी क्लिंटन, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सुद्धा टाइम पर्सन ऑफ द इयरच्या शर्यतीमध्ये होते. टाइम मॅगझिनने जरी डोनाल्ड ट्रम्प यांना पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलं असलं तरी मॅगझिनच्या मुखपृष्ठावरच त्यांना खोचक टोमणाही मारलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाखालीच युनायटेडच्या ऐवजी डिव्हायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं म्हटलंय. अमेरिकेतल्या प्रसिद्ध टाइम मॅगझिनने यंदाच्या वर्षीचे पर्सन ऑफ द इयर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची घोषणा केली होती. पण विशेष म्हणजे घोषणा करताना त्यांनी ट्रम्प यांना खोचक टोमणा सुद्धा मारला. टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावरच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाखालीच प्रेसिडेंट ऑफ युनायटेड या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ डिव्हायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं म्हटलंय. ट्रम्प यांच्याबरोबर हिलरी क्लिंटन, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सुद्धा टाइम पर्सन ऑफ द इयरच्या शर्यतीमध्ये होते. आणि आज न्यूज ऑफ द इयर आणि पर्सन ऑफ द इयरचं विश्लेषण करण्यासाठी आपण आपले आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे जाऊया. सर, आपण बघितलं अमेरिकन निवडणूक जी होती अध्यक्षपदाची त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं. ट्रम्प निवडून येण्याची शक्यता आधी जरी काहीशी कमी मानली जात असली तरी शेवटी ते निवडून आल्यात आणि आता अध्यक्षपदाची सूत्र सुद्धा काही दिवसात ते हातात घेतील. आणि टाइम मॅगझिनने सुद्धा त्यांना पर्सन ऑफ द इयर म्हटलंय, पण असं म्हणताना त्यांना डिव्हायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका असा खोचक टोमणा सुद्धा मारलाय. तुम्ही कसं बघता या दोन्ही घटनांकडे? ही निश्चितच गतवर्षातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून असतं. कारण ही निवडणूक आंतरराष्ट्रीय राजकारणावरती, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जो एक सत्ता समतोल असतो त्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम करणारी अशा स्वरूपाची ही निवडणूक असते. आणि त्याचप्रमाणे अमेरिकेचं परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण या निवडणुकीच्या माध्यमातून कोण राष्ट्राध्यक्ष येणार आहे, तो
कोणत्या पक्षाचा आहे यावरती बहुतांश गोष्टी या निर्भर असतात. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर सिरिया आणि इराकमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली चाललेले बॉम्ब हल्ले हे भविष्यात चालू राहतील का, किंवा एशिया पॅसिफिकमध्ये जे ओबामांनी घोषित केले की आमचं जवळपास 20% नौदल हे एशिया पॅसिफिकमध्ये चीनचा सामना करण्यासाठी असेल, हे धोरण पुढे राहील का, अमेरिकेचे रशिया विरुद्धचे सँक्शन्स म्हणजे आर्थिक निर्बंध पुढे राहतील का, या सगळ्या गोष्टी निर्भर होतात त्या अमेरिकेच्या निवडणुकांवरनं. आणि ही निवडणूक यासाठी पण ऐतिहासिक होती की यावेळेला राजकारणाचा कसलाही अनुभव नसणारे डोनाल्ड ट्रम्प, की ज्यांची संपूर्ण पार्श्वभूमी ही उद्योगाची पार्श्वभूमी आहे, असा व्यक्ती जो आपल्या स्फोटक वक्तव्यांसाठी अत्यंत प्रसिद्ध होता. आणि त्यांच्या तुलनेमध्ये हिलरी क्लिंटन की ह्या सीझन्ड पॉलिटिशियन्स होत्या, जवळपास 20 वर्षांचा परराष्ट्र धोरण आणि संरक्षणाचा ज्यांचा अनुभव होता आणि अनेक देशांच्या त्यांच्या भेटी राहिलेल्या होत्या, अमेरिकेच्या त्या सेक्रेटरी ऑफ स्टेट राहिलेल्या होत्या. अशा अनुभवी व्यक्तीच्या विरुद्ध ट्रम्प होते. आणि पहिल्यांदा अमेरिकेला ऐतिहासिक संधी होती की अमेरिकेच्या 200 वर्षांच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक महिला राष्ट्राध्यक्ष बनणार होती. त्यामुळे सर्वांना असं वाटत होतं की हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बनतील. परंतु शेवटच्या क्षणामध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जो अमेरिकेचा ज्याला आपण बायबल बेल्ट म्हणतो, ज्याला सेंट्रल अमेरिका जो पार्ट आहे, यामधलं बहुतांश लोक बाहेर आले आणि जे कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन्स आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती येऊन ट्रम्पला मतदान केलेलं आहे. आणि त्यामागे जो सामान्य मतदार आहे अमेरिकेतला, त्याचे जे आर्थिक प्रश्न आहेत, या आर्थिक प्रश्नांना फार मोठ्या प्रमाणावरती प्राधान्य दिलं गेलं. आणि ज्या पद्धतीने स्थलांतरांच्या विरुद्ध ट्रम्प यांनी आवाज उठवला आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणावरती आपण प्राधान्य देऊ अशा स्वरूपाचं वातावरण तयार केलं, त्याचा फायदा ट्रम्प यांना झाला. आणि जो बायबल बेल्ट म्हटला जातो की हा फार मोठ्या प्रमाणावरचा काऊ बेल्ट देखील त्याला म्हटलं जातं, या बेल्टनी अगदी पूर्वी जेव्हा 2000 मध्ये जॉर्ज बुश म्हणजे अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जॉर्ज बुश ज्युनियर हे पुन्हा एकदा निवडणुकीसाठी आले, त्यांचं पुन्हा एकदा निवड झाली अध्यक्ष म्हणून, त्यावेळेला अशाच प्रकारची परिस्थिती होती की या काऊ बेल्टनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं. मुळात हे मतदान जे होतं ते अमेरिकनच्या स्थानिक प्रश्नांवरती झालेलं होतं. आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जी घोषणा होती अमेरिका फर्स्ट, म्हणजे आमचे हितसंबंध महत्त्वाचे, आमचे आर्थिक प्रश्न महत्त्वाचे आणि आमच्या ज्या जगभरातल्या कमिटमेंट्स आहेत, त्या जगभरातल्या संरक्षणाच्या कमिटमेंट असतील, आर्थिक कमिटमेंट असतील, त्यांना आम्ही दुय्यम महत्त्व देऊ. फॉर एक्झाम्पल जपानला त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आता घेणार नाही, तुम्ही स्वतःचा अणुबॉम्ब बनवा. त्याचप्रमाणे त्यांनी हेही सांगितलं की कदाचित आम्ही जो रेजिम चेंज म्हणजे राजवटी बदलण्याचं राजकारण अमेरिका सातत्याने आखातामध्ये करत असतं, त्यामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. अशा स्वरूपाचे स्फोटक वक्तव्य केल्यामुळे ते अमेरिकेमधल्या कॉमन सिटीजनला अत्यंत अपिलिंग वाटले आणि त्यांना असं वाटलं की आपल्या आर्थिक प्रश्नांचं हितसंबंधांचं प्रतिनिधित्व हे डोनाल्ड ट्रम्पकडनं होतं आहे. त्यामुळे बहुमताने त्यांना मतदान केलं आणि ट्रम्प हे निवडून आले. अगदी खरं आहे सर, म्हणजे अमेरिका सो कॉल्ड फादर या भूमिकेतून हळूहळू बाहेर पडतोय. सर पुढची सुद्धा एक बातमी आहे, जगातल्या काही टॉप 10 बातम्या आपण बघणार आहोत, त्याचं विश्लेषण करण्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. पण त्यापूर्वी एक बातमी आपण दर्शकांना सांगूया. युरोपच्या अर्थकारणाला राजकारणाला वळण देणारी आणखी एक महत्त्वाची घटना जून महिन्यात घडली आहे. इंग्लंडमध्ये युरोपीय महासंघात राहावं की बाहेर पडावं यावर जनमत घेण्यात आलं होतं आणि त्यावर ब्रिटनमधल्या नागरिकांनी महासंघातून बाहेर पडावं या बाजूने मतदान केलंय आणि त्यालाच ब्रिटन एक्झिट म्हणजेच ब्रेक्झिट म्हणण्यात आलंय. ब्रिटनने बाहेर पडावं या बाजूने 51.90% लोकांनी मतदान केलंय, तर 48.10% मतदारांनी महासंघात राहण्याच्या बाजूने मतदान केलंय. 1,74,10,000 मतदारांनी बाहेर पडावं, तर 1,61,41,241 मतदारांनी महासंघात राहण्याच्या बाजूने मत दिलंय. पण संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्सची परवानगी घेतल्याशिवाय ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. असा निर्णय हा लंडन हायकोर्टाने दिलाय आणि यानंतर हा कौल पुन्हा घेण्यात यावा अशी मागणी 10 लाख लोकांनी सह्यांच्या माध्यमातून केली आहे. या निकालानंतर ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी राजीनामा दिला आणि थेरेसा मे या पंतप्रधान झाल्या आहेत. ब्रिटन जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे या निर्णयाचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे. ब्रेक्झिट संदर्भातली आकडेवारी आपण पुन्हा एकदा बघूया. बाहेर पडण्याच्या बाजूने 51.9% लोकांनी मतदान केलंय आणि युरोपियन युनियनमध्ये कायम राहण्याच्या बाजूने 48.1% मतदान झालंय. म्हणजे हा फरक अतिशय कमी आहे. आणि पाऊंड 30 वर्षातील नीचांकी पातळीवर ब्रिटनच्या जनतेने जो निर्णय घेतला, जे मतदान केलं, त्यामुळे पाऊंड हा गेल्या 30 वर्षातल्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. त्याचबरोबर जगभरातले शेअर मार्केट सुद्धा पडले होते. लंडन आणि स्कॉटलंडमधील नागरिकांचा ब्रिटनमध्ये राहण्यासाठी कौल आला. इंग्लंड आणि वेल्समधील नागरिकांनी ब्रिटनमध्ये राहण्यास, त्याचबरोबर युरोपियन युनियनमध्ये राहण्यास विरोध केला आणि या कौलानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी राजीनामा दिला.
पण पुन्हा एकदा शैलेंद्र सरांकडे जाऊया. सर, आपण बघितलं की गेल्या वर्षभरातली अमेरिकन प्रेसिडेन्शियल इलेक्शन पाठोपाठ ब्रेक्झिट ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे. पुढच्या काही वर्षांवर या घटनेचा कसा परिणाम राहणार? युरोपियन नागरिक, जे युरोपियन देश जे आहेत ते काहीसे संकुचितता आणि राष्ट्रवादाकडे झुकत चालले आहेत का? निश्चितच. म्हणजे ही घटना संपूर्ण युरोपच्या राजकारणाला कलाटणी देणारी, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरची ज्याला अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे असं आपल्याला बघावं लागेल, आणि जी अनपेक्षित स्वरूपाची होती. परंतु हे का घडलं यामागची प्रामुख्याने कारणं जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर 3 प्रमुख कारणं आहेत असं आपल्याला वाटतं. आणि त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे 2008 नंतर संपूर्ण युरोपमध्ये आर्थिक मंदीची लाट आहे. आणि ह्या आर्थिक मंदीमुळे युरोपमधल्या मोठ्या मोठ्या सत्तांचं अर्थव्यवस्था ह्या कोलमडलेल्या आहेत. आता ह्या आर्थिक मंदीमध्ये त्यांना अपेक्षा अशी होती की युरोपियन महासंघ त्यातनं मार्ग काढेल. परंतु दुसरं कारण जे आहे की युरोपियन महासंघाला या आर्थिक मंदीतनं मार्ग काढण्यासाठी आलेलं अपयश आणि त्यामधनं जे स्थानिकांचे मूलभूत प्रश्न आहेत हे प्रश्न सोडण्यामध्ये युरोपियन महासंघाला अपयश आलं. आणि तिसरं जे कारण आहे तो म्हणजे स्थलांतरितांचा प्रश्न. जे मायग्रंट्स आहेत, इमिग्रंट्स आहेत, आणि यांच्यामुळे आमचे जॉब्स हे जाता आहेत का, आमचा रोजगार हा जातो आहे का, या स्वरूपाची मानसिकता किंवा या स्वरूपाचा प्रवाह हा युरोपमध्ये आकाराला येतो आहे. आणि अशाच प्रकारची परिस्थिती ही ह्या 20व्या शतकाच्या सुरुवातीला ही युरोपमध्ये आपल्याला दिसती. आणि याच्यातनं जसं आपण आत्ता म्हणालात की संकुचिततावाद किंवा प्रखर राष्ट्रवाद हा युरोपमध्ये आकाराला येतोय का, आणि त्यापेक्षा मग युरोपियन महासंघापेक्षा आम्ही पहिले, म्हणजे इंग्लंड फर्स्ट हा जो नारा आहे हा नारा आता लोकांना जास्त अपिलिंग वाटायला लागलेला आहे. आपण असं बघतो की 1990-91 नंतर संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रांचं किंवा राज्यांचं महत्त्व कमी झालं आणि व्यापार संघांचं महत्त्व वाढलं. म्हणजे देश त्यांच्या व्यापार संघाच्या सदस्यत्वावरनं ओळखले जाऊ लागले. मग आसियान असेल, युरोपियन महासंघ असेल, अपेक आहे, त्याचप्रमाणे नॅफ्टा आहे, यासारखे अनेक व्यापार संघ हे पुढे आले आणि व्यापार संघांमधले संबंध महत्त्वाचे बनले, राष्ट्रांचे संबंध कमी बनले. ज्या राष्ट्रांचे सार्वभौमत्व होतं, ज्याला आम्ही राष्ट्रीय पातळीवरचं सार्वभौमत्व म्हणतो, त्या राष्ट्रीय पातळीवरच्या सार्वभौमत्वाचं रूपांतर प्रादेशिक सार्वभौमत्वामध्ये झालं. आणि आता सामूहिक वेलफेअर किंवा कलेक्टिव्ह वेलफेअरच्या दिशेने जगाची वाट चाललेली असताना दुसरीकडे आपण असं बघतो की स्थानिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मात्र अनिर्णयित राहिले. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण हे इमिग्रंट्स होतं. त्यामुळे आता एक नवीन प्रवाह युरोपमध्ये आकाराला येतोय, ज्याला आपण राईट विंग पॉलिटिक्स असं म्हणतो. आणि हा डेमोक्रॅटिक फ्रेमवर्कमध्ये चाललेलं हे पॉलिटिक्स आहे की ज्यामध्ये वर्किंग क्लास, जो युरोपचा सगळ्यात मोठा मतदार आहे, हा वर्किंग क्लास पहिले समाजवादाकडे झुकलेला होता, तो आता कुठेतरी राईट विंगकडे जातो आहे. आणि तो स्वतःच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी या राईट विंग पॉलिटिशियन्सला मतदान करतो आहे. आणि याचं प्रतिबिंब तुम्हाला ब्रेक्झिटमधनं दिसतं. आणि ब्रेक्झिट ही सुरुवात आहे. आता याचा नंतर आपण बघतो की नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये अंजेलिना मार्केल, जर्मनीच्या चान्सलर, यांनी फार महत्त्वपूर्ण स्टेटमेंट केलं आणि त्या देखील संकुचित वादाकडे जाणारं ते स्टेटमेंट होतं. आणि त्यांनी सांगितले की जर्मनीमधल्या मुसलमानांचं किंवा मुस्लिमांचं इंटिग्रेशन हे मेनस्ट्रीम लोकांबरोबर झालंच पाहिजे, अशा स्वरूपाची आग्रही भूमिका त्यांनी मांडली. आणि जेव्हा मार्केल सारखी व्यक्तिमत्व अशी भूमिका मांडू शकतं, त्याच्यानंतर ऑस्ट्रिया असेल, हंगेरी असेल, त्याचप्रमाणे डेन्मार्क आहे, हे सगळे देश जे आहेत हे आता कुठेतरी राईट विंग पॉलिटिक्सकडे झुकायला लागलेले आहेत. आणि हे जर वास्तविकतेमध्ये आलं, प्रत्यक्षात आलं, तर हा युरोप हा 1910 आणि 1920च्या दशकामधला युरोप असेल. आणि जे धोकादायक आहे, पुढे चालून भविष्यामध्ये फॉरेनर्सवरती किंवा स्थलांतरितांविषयी अटॅक्स होऊ शकतात, त्यांना परत पाठवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे धोक्याची घंटा आहे आणि याचा अत्यंत व्यापक दृष्टिकोनातून ह्या सगळ्या घडामोडींचा विचार आपल्याला करायला हवा. अगदी खरं आहे सर. पहिले दोन्ही महायुद्ध खरं तर युरोपियन देशांमध्ये जे वैमनस्य होते त्यातून झाले, पण या दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचे आर्थिक हितसंबंध जे आहेत ते एकमेकात गुंतले आणि त्यानंतर एक मित्रत्वाच्या स्वरूपाने का होईना सगळे युरोपियन देश युरोपियन युनियनच्या महासंघाखाली, म्हणजे या युनियन खाली एकत्र आले होते. त्यामुळे आता तिथल्या अर्थकारणावर, राजकारणावर आणि समाजकारणावर या ब्रेक्झिटच्या निर्णयाचे आगामी काही वर्षात काय परिणाम होतात हे सुद्धा बघावं लागणार आहे. सर, आणखी काही बातम्या आहेत त्यांचं सुद्धा विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्याकडे येणार आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर वर्ल्ड वन मध्ये पुन्हा भेटूया. नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 2016 हे वर्ष वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुद्धा चर्चेत राहिलं आहे.
पण यातले 3 दहशतवादी हल्ले हे आपल्या कायम स्मरणात राहतील. 15 जुलै रोजी फ्रान्समध्ये एक धक्कादायक घटना घडली. फ्रान्समधल्या निस शहरात नॅशनल डे साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या अंगावर एका भरधाव ट्रकच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला आहे. यात 84 जणांचा मृत्यू झाला तर 100पेक्षा जास्त नागरिक यात जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिस या संस्थेने स्वीकारली होती. ट्रक ड्रायव्हर मोहम्मद लाहोयस बुहेला याला मारण्यात पोलिसांना यश आलंय. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा होता. या घटनेनंतर फ्रान्सचे अध्यक्ष ओलान यांनी 3 महिन्यांची आणीबाणी जाहीर केली. नीस हे फ्रान्समधलं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं 5व्या क्रमांकाचं शहर आहे. बॅस्टिल डे निमित्त सगळे लोक या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी जमले असताना हा हल्ला झालाय. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात असणाऱ्या बाचाखान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी जानेवारी महिन्यात हल्ला केला. या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला तर शेकडो विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. या विद्यापीठात कवी संमेलन सुरू असल्यामुळे अनेक पाहुणे आणि 600पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी धुक्याचा फायदा घेत 3 दहशतवादी विद्यापीठाच्या आवारात घुसले आणि त्यांनी गोळीबार केला. हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना मारण्यात लष्कराला यश आलं. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा प्रांतात हे विद्यापीठ आहे. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेच्या ओमर मंसूरने स्वीकारली आहे. या संघटनेने गेल्या वर्षीच्या पेशावरच्या सैनिकी शाळेवर अशाच पद्धतीने हल्ला केला होता. यामध्ये 100पेक्षा जास्त लहान मुलांचा जीव गेला होता. जुलै महिन्यातली आणखी एक घटना बांगलादेशसाठी खूप धक्कादायक होती. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाक्यात पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. 6 अतिरेक्यांनी विदेशी दूतावास परिसरात असलेल्या आर्टिसन बेकरीवर हा हल्ला केला. तसंच 20 विदेशी नागरिकांची गळा चिरून हत्या सुद्धा केली. या हल्ल्यामागे जमायतुल मुजाहिदीन आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIचा हात आहे अशी माहिती बांगलादेशचे गृहमंत्री असादुर रहमान खान यांनी दिली. या घटनांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा शैलेंद्र देवळणकर यांच्याकडे जाऊया. सर, आपण बघितलं फ्रान्स असेल, पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश या तीनही ठिकाणी दहशतवादी मोठे हल्ले या गेल्या वर्षात करण्यात आले. यात बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच इतका मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला आणि या हल्लेखोरांमध्ये बांगलादेशमधल्याच एका मंत्र्याच्या मुलाचा सुद्धा समावेश होता. या तिन्ही दहशतवादी हल्ल्यांकडे तुम्ही कसं बघता? संपूर्ण आशिया खंड आणि विशेषतः दक्षिण आशिया हा आता दहशतवादाच्या पकडीमध्ये पूर्णपणे आलेला आहे असं आपण या संदर्भामध्ये म्हणू शकतो. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की 2012-13 नंतर या संपूर्ण दहशतवादाच्या एकंदरीतच आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या प्रभावामध्ये आणि त्या घडामोडींमध्ये फार मोठा बदल घडून आलेला आहे. 2012-13च्या आसपास ज्या वेळेला अमेरिकेने इराकमधनं काढता पाय घेतला त्यावेळेला इराकमध्ये फार मोठ्या प्रमाणात सत्तेची पोकळी निर्माण झाली आणि ही सत्तेची पोकळी अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट सारख्या संघटनांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता जी इस्लामिक स्टेट सारखी संघटना आहे की जिनी इराक आणि सिरियामध्ये जवळपास 30% भूमीवरती आपलं राज्य हे प्रस्थापित केलेलं आहे आणि त्यांनी आता युरोपला आपलं टार्गेट बनवलेलं आहे आणि त्यानुसार आपण फ्रान्समध्ये असेल, बेल्जियममध्ये आहे, तुर्कस्तानमध्ये आहे, विविध प्रकारचे हल्ले हे इस्लामिक स्टेटने घडून आणलेले आहेत. परंतु त्यानंतर मात्र युरोपियन स्टेट पुन्हा एकदा एकत्र आले आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोठं युद्ध हे इराक आणि सिरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध सुरू केलं. त्याचप्रमाणे त्यांनी युरोपमधनं जे स्थलांतरित किंवा जे मुस्लिम्स आहेत की जे ऑलरेडी आखातामधनं त्यांच्याकडे आलेले होते ते पुन्हा एकदा इस्लामिक स्टेटला जाऊन मिळत होते, त्यांच्यावरती त्यांनी निर्बंध आणले. त्यामुळे झालं काय की ज्या मोठ्या प्रमाणावरती तरुण हे इस्लामिक स्टेटला युरोपमधनं मिळत होते त्यामध्ये आता मर्यादा आल्या आणि त्या मर्यादा आल्यामुळे इस्लामिक स्टेट सारख्या संघटना असेल ही आता आपल्यासाठी नवीन जे कार्यकर्ते आहेत ते शोधण्यासाठी त्यांनी आपला जो मोर्चा आहे तो किंवा आपली जी दृष्टी आहे ती त्यांनी दक्षिण आशियाकडे वळवलेली आहे आणि दक्षिण आशियामध्ये पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान आहे, त्याचप्रमाणे भारत आहे, बांगलादेश आहे, हे या देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्यांना रिक्रूट्स मिळू शकतात की अशा स्वरूपाचे कार्यकर्ते मिळू शकतात. त्या दृष्टिकोनातून त्यांनी इकडे लक्ष वळवलं आहे. आता आपण असं बघतो की वेगवेगळ्या संघटनांनी हे तुम्ही जे बॉम्ब हल्ले म्हणले त्याची जबाबदारी घेतली आहे. तर आता यामागचं कारण असं आहे की या संघटनांमध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे, रस्सीखेच सुरू आहे. ज्या वेळेला संपूर्ण आखातामध्ये किंवा पश्चिम आशियामध्ये इस्लामिक स्टेटने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं त्यावेळेला अल-कायदानी पहिले आपला मोर्चा हा दक्षिण आशियाकडे वळवला आणि अल-कायदा असेल, मग तालिबान आहे, तिथं हक्कानीसारखे ग्रुप आहेत, या सगळ्यांना कार्यकर्ते पाहिजे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या शोधामध्ये कोण किती मोठ्या प्रमाणावरती धमाका करू शकतो, कोण किती मोठ्या प्रमाणावरती विध्वंस करू शकतो यावरती कार्यकर्त्यांचं आकर्षण निर्भर असतं. त्यामुळे जो तो आपापल्या पद्धतीने अफगाणिस्तान तर बॅटल ग्राउंड बनलेलं आहे वेगवेगळ्या संघटनांचं, त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये देखील होतो आहे आणि तोच प्रकार आता बांगलादेशमध्ये देखील तुम्हाला होताना दिसतो आहे. किंबहुना आता
दक्षिण पूर्व आशियाकडे हे लोण आता पसरतं आहे. बेसिकली विविध दहशतवादी संघटना या कार्यकर्त्यांच्या शोधामध्ये या भागामध्ये येत आहेत आणि त्यांच्यातल्या स्पर्धेमुळे गरीब लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती अगदी खरं सर. भारतीय उपखंड किंवा दक्षिण पूर्व आशिया जो आहे इथे दहशतवादी संघटनाच्या त्यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा बघायला मिळते, पण याचा बळी ठरते ती म्हणजे सामान्य जनता. थँक्यू सर, तुम्ही महाराष्ट्राला इतका महत्त्वाचा वेळ दिला, नवी माहिती दिली आणि या सगळ्यांचं विश्लेषण केलं त्याबद्दल. यानंतर सुद्धा आपल्याला जगभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी बघायच्या आहेत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा वर्ल्ड वन. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला, पण यामुळे बलुचिस्तानचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याला आणखी बळ मिळालं, त्यामुळे सगळ्या बलोच नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. बलुचिस्तानमध्ये कित्येक वर्षापासून पाकिस्तानपासून वेगळे निघण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 16 जुलै या दिवशी मध्य आशियात आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे. तुर्कस्तानमध्ये लष्कराच्या एका असंतुष्ट समूहाने तिथल्या सरकारच्या विरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात 250 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला. यात 41 पोलीस, 2 सैनिक, 47 नागरिक आणि 104 बंडखोरांचा समावेश आहे. सरकार समर्थक आणि जनतेने स्वतः रस्त्यावर उतरून हे बंड मोडून काढलंय, त्यामुळे बंडखोरांना अखेर शरण यावं लागलं. क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झालं. अमेरिकेला काही दशकं झुंजवणारा नेता म्हणून ते जगभरात प्रसिद्ध झाले. बलाढ्य अमेरिकेपुढे एखाद्या छोट्या दाण्यासारखा वासावा इतक्या आकाराचा क्युबा हा देश आहे. आकाराने लहान असूनही क्युबाने जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला जेरीस आणलं आणि हे क्युबा करू शकला ते फिडेल कॅस्ट्रो यांच्यामुळे. छोट्याशा क्युबामधलं हे अवाढव्य व्यक्तिमत्व होतं आणि त्या व्यक्तिमत्वाने जगाचा निरोप घेतला. गोरगरिबांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या मदर टेरेसा यांना व्हॅटिकन सिटीमधल्या रोमन कॅथलिक चर्चमध्ये संतपद बहाल करण्यात आलं होतं. सेंट पीटर स्क्वेअरमध्ये पोप फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखाली टेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलं. या निमित्ताने देशभरात चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं. टर्कीतल्या अंकारामध्ये रशियन राजदूत आंद्रेई कार्लोव यांची एका तुर्की तरुणाने गोळी झाडून हत्या केली. अंकारामधल्या प्रदर्शनामध्ये भाषण करताना स्टेजवर बाजूलाच उभ्या असलेल्या तरुणाने कार्लोव यांच्यावर गोळी झाडली. यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावेळी हल्लेखोराने अलेप्पोला विसरू नका, सिरियाला विसरू नका, आम्ही अलेप्पोमध्ये मरत आहोत आणि तुम्ही इथे मराल अशा घोषणाही दिल्या. त्यामुळे अलेप्पोमध्ये रशियाकडून सुरू असलेल्या हवाई हल्ल्यामुळे कार्लोव यांची हत्या केल्याचं समोर आलंय. सिरियातील युद्धात आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. या देशाची अर्धी लोकसंख्या निर्वासित झाली आहे. या युद्धात संपूर्ण देश बेचिराग झाला आहे. द सिरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्स या संस्थेने माहिती जाहीर केली आहे. या संस्थेच्या रिपोर्टनुसार मार्च 2011 मध्ये सिरियात सरकारविरोधी बंडाला सुरुवात झाली आणि गेल्या आठवड्यापर्यंत त्यात 3,12,000 नागरिक मारले गेले आहेत. मृतांमध्ये 16,000 मुलांसह 90,000 सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. या सगळ्या बातम्यांसोबत वर्ल्ड वनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण पंजाबी लोक म्हटलं की भांगडा हा येतोच आणि सध्या सोशल मीडियावर याचाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. मारिटाईम भांगडा ग्रुपने कॅनडामध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकलाय ज्यात 3 पंजाबी तरुण कॅनडामधल्या गोठवणाऱ्या थंडीत चक्क भांगडा करतायत. Come on, turn the radio